मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी संदर्भात आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काल त्यांच्या माध्यमातून एका भाषणातून खूप मोठं विधान समोर आलेलं आहे आणि ते विधान असं आहे, ते भाष्य असं आहे की एकंदरीत सर्व कर्जबाजारी थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी खूप मोठा हादरा देणारं किंवा धक्कादायक न्यूज तिथे ती आता बनलेली आहे. शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका काल कार्यक्रमातून एका सभेतून बोलत असताना, एका भाषणातून बोलत असताना त्यांनी कर्जमाफी संदर्भात खूपच मोठं एक विधान तिथे केलेलं. नेमकं त्याच्या संदर्भात त्यांनी काय बोललं याच्या संदर्भात संपूर्ण काही माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कर्जमाफीवरती नेमकं काय निर्णय त्यांचा आहे, काय नेमकं भाष्य त्यांचं आहे हे पण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. तत्पूर्वी तुम्ही जर कधी आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असाल तर पुढील पण असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण एक लाईक मित्रांनो आताच करून द्या. की आता राज्याची कर्जमाफी संदर्भात महायुती सरकारच्या माध्यमातून बरेच काही आश्वासनं जे की मागील काही काळात देण्यात आलेले होते. जसं की आपल्या राज्याचे विद्यमान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जे की एका प्रचार सभेत प्रचारार्थ ज्यावेळेस ते प्रचार दौरे त्यांचे चालू होते परत सत्तेत येण्यासाठी, तर त्यांच्या माध्यमातून काही आश्वासनं किंवा काही विधान कर्जमाफी संदर्भात देण्यात आले होते राज्यातील. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जर कधी आमचं सरकार परत हे सत्तेत आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा बळीराजा एकंदरीत संपूर्णतः सातबारा पूर्णतः कोरा करू, शेतकऱ्यांना कर्जमाफीच नाही बल्कि पूर्णतः कर्जमुक्ती आम्ही तिथे देऊ. परंतु जे की आता त्यांचं सरकार सत्तेत येऊन बराच काही कालावधी हा उलटून गेलेला आहे मित्रांनो आणि अद्यापपर्यंत कर्जमाफी संदर्भात त्यांच्या माध्यमातून कोणताही ठोस निर्णय इथे घेता आले नाही. विचार केला तर राज्यातील एकंदरीत कर्जमाफीची संख्या म्हटलं तर पूर्णतः 70% अधिक शेतकरी हे जे की थकीत आहे आणि कर्जबाजारी आहे. त्यांच्यावरती विविध बँकांचा कर्जाचा खूप मोठा बोजा त्यांच्या सातबाऱ्यावरती आहे मित्रांनो आणि त्यांचा सातबारा खूप मोठा तिथे बोजाने आता बनलेला आहे. मित्रांनो, काल एक सभेतून बोलत असताना म्हणजेच की एक कार्यक्रम जे की अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला आणि तिथे पत्रकार बांधवांनी जे की अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही प्रश्न विचारले. त्याच्यापैकी एक मुख्यतः प्रश्न होता की दादा कर्जमाफीवरती बोला. तर दादांनी कर्जमाफीवरती काय बोलले ते आपण जाणूया. तर मित्रांनो, दादांनी सरळ सरळ सांगितलं की आपण अद्याप आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी भाषण केलेलं आहे किंवा सभा घेतलेल्या आहे त्या ठिकाणी आतापर्यंत मी कर्जमाफी संदर्भात कोणतीही भूमिका घेऊन बोललो नाही. कर्जमाफीवरती आपण कोणती प्रक्रिया दिलेली नाही आणि त्यांनी एका मागील तुम्हाला सांगू शकतो की एका मागील काळात पण त्यांनी एक कर्जमाफी संदर्भात एक विधान दिलं होतं, भाष्य दिलं होतं की आता राज्याची कर्जमाफी करण्यासाठी राज्याच्या शासनाच्या तिजोरीत पाहिजे तेवढा निधी शिल्लक नाही असं त्यांनी जे की विधानसभा निवडणुका होण्या अगोदर त्यांनी एक विधान तिथे दिलेले होतं. त्यावेळेस पण शेतकरी बांधव खूप मोठे आक्रोश जे की अजित पवार यांच्यावरती झालेले होते आणि तेच विधान आता त्यांनी दिलेलं आहे की मी कर्जमाफी संदर्भात काही बोललो नाही. एक व्हिडिओ क्लिप्स आहे मित्रांनो, ती तुम्ही इथे पाहू शकता. माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं का कर्जमाफी? मला मी जेवढी भाषणं केली बघ, जसं की शेतकऱ्यांना तुम्ही ही व्हिडिओ क्लिप्स पाहिली त्याच्यातून सरळ सरळ दिसून येतंय की आता कर्जमाफी शेतकऱ्यांना विसरावे लागेल किंवा महायुती सरकार कर्जमाफीसाठी कटिबद्ध नाही किंवा कोणताही निर्णय घेण्यासाठी ते कटिबद्ध नाही असं तिथे सरळ सरळ दिसून येत आहे मित्रांनो. तर हे शेतकऱ्यांना लुबाडण्याचं किंवा शेतकऱ्यांना गुमराह करण्याचं काम आता या सरकारच्या माध्यमातून चालू आहे असं देखील म्हणायला काही हरकत नाही. कारण की जे आश्वासनं त्यांनी तिथे दिलेले होते ते आश्वासनं काही ना काही आता अपूर्ण ते करताना दिसून येत आहे. तर शेतकऱ्यांना तुम्हाला काय आवडतं तुमची कमेंट करून मात्र नक्की सांगा आणि पुढील पण असलेच माहितीपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा शेतकऱ्यांना. तर मिळा का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान.